सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसाची सुरुवात एका नकारात्मक बातमीने आपल्याला करावी लागते आणि बातमी आहे अहमदाबादमध्ये काल दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेबाबतची. या अपघातातल्या मृतांचा आकडा 265 वर गेलाय. यामध्ये विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झालाय. अहमदाबादहून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं. विमानानं अहमदाबादहून काल दुपारी 1:31 केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान खाली कोसळलं. तर अहमदाबादमधील विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. अखेरच्या 44 सेकंदात घडलेला अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. कसं हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं, कसा अपघात झाला, त्याचं हे फुटेज अक्षरशः 44 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. अनेक स्वप्न उराशी बाळगून प्रवासी या विमानात बसले होते. कुणी आपल्या नातलगांना भेटायला चाललं होतं, कुणी फिरायला चाललं होतं, तर कुणी कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी, तर कुणी करिअरची सुरुवात करण्यासाठी म्हणून लंडनला निघालं होतं. मात्र 44 सेकंदात अक्षरशः या स्वप्नांचा आणि प्रत्येक शरीराचाही चुराडा झालाय, राख झाली आहे. कसं हे विमान कोसळलं त्याची ही दृश्य, अखेरची 44 सेकंद या विमानाची कशी होती त्याची दृश्य. साम टीव्हीच्या हाती ही दृश्य लागली. विमानानं टेक ऑफ घेतलं, मात्र विमानाचं नाक अर्थात पुढचं टोक हे टेक ऑफ घेतल्यानंतरही वर जात नव्हतं आणि त्यानंतर हे विमान थेट 44 सेकंदात खाली कोसळलं. तर एअर इंडियाचं हे विमान कसं कोसळलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. टेक ऑफ घेतलं विमानानं, मात्र टेक ऑफ घेतल्यानंतर या विमानाचं पुढचं टोक अर्थात नाक म्हणतात त्याला विमानाचं, ते टेक ऑफ नंतरही वरच्या दिशेला जात नव्हतं. पायलटकडून प्रयत्न केले जात असतील, मात्र ते वरच्या दिशेला जात नव्हतं आणि अखेर हे विमान खाली कोसळलं. मेघानी नगरमध्ये एका इमारतीवर हे कोसळले. ही इमारत सिव्हिल हॉस्पिटलची होती आणि तिथल्याही 24 जणांचा यात मृत्यू झाला. विमानानं 1:31 टेक ऑफ घेतलं आणि साधारण 1:38च्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. म्हणजेच 6 ते 7 मिनिटामध्ये ही दुर्घटना घडली. पायलटनेही टेक ऑफ नंतर काही मिनिटातच मे डे म्हणून मेसेज केला होता आणि याचाच अर्थ आम्ही संकटात आहोत असा होतो. आणि 44 सेकंदात या विमानाचं कशी दुर्घटना झाली त्याची ही दृश्य. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जात आहेत. दुर्घटनाग्रस्त भागाला ते भेट देणार आहेत. विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला. यात 241 विमान प्रवासी होते, तर 24 जण हे ज्या इमारतीवर विमान कोसळलं त्या इमारतीतले होते. सिव्हिल हॉस्पिटलची ही इमारत होती, तिथले 24 जण या दुर्घटनेत मृत्यू पावलेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन मेघानी नगर परिसरात जिथे हे विमान कोसळलं त्या दुर्घटना स्थळाला भेट देणार आहेत, पाहणी ते करतील. त्यानंतर ते ज्या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाला सुद्धा निश्चितच भेट देतील. तर या विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावलाय, जिवंत सापडलाय. सीट नंबर 11A वरील प्रवासी जिवंत आहे. चमत्कारच म्हणावा असा हा प्रवासी बचावलाय. रमेश विश्वकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे. तेही लंडनला निघाले होते. हेच ते प्रवासी आहेत जे या दुर्घटनेतनं वाचले आहेत. त्यांची शुद्ध हरपली होती विमान कोसळल्यानंतर, मात्र ज्यावेळेला ते शुद्धीवर आले त्यावेळेला आसपास मृतदेहांचा खच पडलेला दिसला आणि त्यानंतर घाबरून ते तिथून पळत सुटले आणि त्यानंतर तिथे
मदतीसाठी जे रहिवासी दाखल झाले होते त्यांनी त्यांना रुग्णालयात नेलेलं आहे। त्याच वेळेला तिथे उपस्थितांपैकी कुणीतरी हा व्हिडिओ काढलेला आहे। हा तोच प्रवासी आहे जो या विमान दुर्घटनेतनं बचावला आहे। साधारण 800 फुटांवर, कदाचित त्यापेक्षा जास्त उंचीवर विमान होतं आणि तिथून ते विमान जोरदार कोसळलं आणि त्यात रमेश विश्वकुमार हे बचावले। तर एअर इंडियाचा या दुर्घटनाग्रस्त विमानात 12 क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते। यात 169 भारतीय प्रवासी होते। तर ते फक्त एक प्रवासी जिवंत सापडलाय। ब्रिटिश नागरिक होते 53, 7 पोर्तुगालचे नागरिक होते, कॅनडाचा एक नागरिक होता, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते। भारतीय प्रवासी सर्वाधिक होते। 169 भारतीय प्रवासी या विमानात होते। एकूण 242 प्रवाशांपैकी भारतीय, ब्रिटिश, पोर्तुगाल, कॅनडा असे किती प्रवासी होते आणि पायलट आणि क्रू मेंबर्स असे 12 जण होते। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून लंडनला जात होते। त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला। त्यांचा अहमदाबाद विमानतळावरचा अखेरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तसंच विमानात बसल्यानंतर एका प्रवाशानं सेल्फी काढला असून त्यात रुपाणी मागे बसलेले स्पष्टपणे दिसतात। त्यांचा हा अखेरचा प्रवास ठरलेला आहे। पत्नीला भेटण्यासाठी म्हणून रुपाणी हे लंडनला निघाले होते, मात्र त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरलेला आहे। एका महिला प्रवाशानं सेल्फी काढला, त्यात विजय रुपाणी त्यांच्या मागे बसलेले दिसतात, मात्र रुपाणी यांचा हा प्रवास अखेरचा ठरलाय। एकीकडे आपण व्हिडिओ बघतोय, रुपाणी एअरपोर्टवर दाखल झाले आणि विमानात बसण्यासाठी म्हणून जात होते त्यावेळची दृश्य। तर दुसरीकडे रुपाणी विमानात बसलेले दिसतात आणि त्यांच्या समोर एक महिला बसलेली दिसते। ती सेल्फी काढत असताना त्यात विजय रुपाणी स्पष्ट दिसतात। तर या भीषण दुर्घटनेमध्ये विमान पूर्ण जळून खाक झालेले आहे। विमानाच्या काही पार्टचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। 800 किंवा त्याहून अधिक फुटांवरून हे विमान खाली कोसळलं। विमानात साधारण 1 लाख लिटर इतकं फ्युएल होतं, कारण विमानाचा दूरचा प्रवास होता, त्यामुळे विमानाच्या 4ही इंधन टाक्या पूर्ण क्षमतेनं भरलेल्या होत्या। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन असल्यानं यातले केवळ चमत्कार म्हणावा असा एक प्रवासी बचावलाय आणि बाकी सर्वजण यात ठार झालेले आहेत। अक्षरशः फक्त सांगाडा या विमानाचा इथे दिसतोय। संपूर्ण विमान जळून खाक झालेलं आहे। या विमानाचे सर्व पार्ट चक्काचूर झालेले आहेत। मात्र अजूनही ते सगळं बाजूला करत असतानाच विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा सुद्धा शोध घेतला जातोय, कारण ब्लॅक बॉक्स ही एकच विमानातली अशी वस्तू असते ज्यातून विमान दुर्घटना कशी घडली हे सांगणं शक्य होतं। या ब्लॅक बॉक्सचा आता शोध घेतला जातोय। विमानाचे काही पार्ट्स इथे दिसत आहेत जे या कर्मचाऱ्यांकडून बाजूला केले जात आहेत। 242 प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनच्या दिशेनं काल दुपारी 1:31 गुजसेल एअरपोर्टवरून उड्डाण घेतलं आणि त्यानंतर 1:38च्या सुमाराला म्हणजे 6 ते 7 मिनिटात हे विमान 15 किलोमीटरवर असलेल्या मेघानी नगरमध्ये कोसळलं आणि त्यात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला। तर या भीषण अपघातामध्ये कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते। मुंबईतल्या पवईतल्या हिरानंदानीतले कॅप्टन सबरवाल रहिवासी होते। या भीषण दुर्घटनेत कॅप्टन सुमित सबरवाल यांचाही मृत्यू झालेला आहे। 850 तासांहून अधिक विमान प्रवासाचा त्यांचा अनुभव होता, विमान चालवण्याचा त्यांचा अनुभव होता। तर त्यांच्यासोबत आणखी एक को पायलट जे होते त्यांचा 1100 तास विमान चालवण्याचा अनुभव होता। मात्र इतका मोठा अनुभव असतानाही ही दुर्घटना घडली आणि त्यांचा मृत्यू झाला। तर एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानात महाराष्ट्राच्या अपर्णा महाडिकही होत्या।
यापैकी अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. तटकरे यांचा भाचा अमोल महाडिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. अमोल ही देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. त्यांची पत्नी अपर्णा महाडिक यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. महाराष्ट्रातलेही काही जण या विमानात होते, त्यांचाही मृत्यू झालाय. सिनियर क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही या विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय. सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी आहे अपर्णा महाडिक. एअर इंडियाच्या विमानात पनवेलमधील मैथिली पाटील देखील होत्या. कालच नाव्हा गावातून ड्युटीसाठी दुपारी त्या गेल्या होत्या. आई वडील या आणि दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असलेल्या अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या होत्या. मैथिली यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. क्रू मेंबर होत्या मैथिली पाटील या विमानाच्या. तर दुर्घटनेमध्ये मणिपूरच्या तरुणीचाही मृत्यू झाला. कोंग्ब्रॅल्टम नंगथोई शर्मा असं या तरुणीचं नाव. ती क्रू मेंबर होती. तिचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. क्रू मेंबरमध्ये तिचा समावेश होता. तिचाही मृत्यू झालाय. मणिपूरची ही तरुणी अपघातग्रस्त विमानामध्ये 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते. या 12 जणांचा मृत्यू झालाय. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये सर्व 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. अहमदाबादमध्ये राहणारी भूमी चौहान ही मुलगी सुद्धा लंडनला जाणाऱ्या विमानात होती, पण काही मिनिटांना तिचं विमान चुकलं आणि तिचा जीव वाचलाय. भूमी घरापासून विमानतळावर जाण्यासाठी कारनं अहमदाबाद विमानतळासाठी निघाली, पण वाहतूक कोंडीत अडकल्यानं विमानतळावर पोहोचण्यासाठी 10 मिनिटं उशीर झाला. तोवर विमानानं उड्डाण घेतलं होतं. त्याच विमानाच्या अपघाताची बातमी ऐकताच भूमी चौहानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जर तिला उशीर झाला नसता तर कदाचित आज तिच्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत भयंकर राहिली असती. मात्र दैव बलवत्तर म्हणूनच भूमी ट्रॅफिक जाममध्ये अडकली आणि विमानात बसणं राहून गेलं आणि ती आज तिच्या कुटुंबियांसोबत आहे. तर अपघातापूर्वीचा विमानातला व्हिडिओ आता समोर आलाय. एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढला होता. एअर इंडियाच्या विमानातला हा व्हिडिओ आहे. एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढलेला तो आता समोर आलेला आहे. विमानात प्रवासी बसल्यानंतर काही क्षणांमध्ये हा व्हिडिओ काढला होता एका प्रवाशानं. एका महिला प्रवाशानं काढलेला व्हिडिओ. तर अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाचे एक धक्कादायक वास्तव आकाश वात्सा नावाच्या एका प्रवाशानं पोस्ट केले. एअर इंडियाचे हे विमान दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं. यानंतर एअर इंडियाचं हेच विमान अहमदाबादमधून लंडनला उड्डाण घेणार होतं, पण या विमानातील AC तसंच स्क्रीन टच TV बंद असल्याचं या प्रवाशानं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. या विमानातल्या ज्या अडचणी होत्या किंवा सुविधा नव्हत्या त्याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आकाश वात्सा या प्रवाशानं दिली होती. We are almost about to taxi, but this AC is not working. Look at everyone, and it's so many people. They are using these magazines. AC is not working at all. And as usual, your TV screens are also not. And as usual, the map, the in-flight entertainment is not working. Leave in-flight entertainment. Calicut to landing stations. If I talk about this light. तर एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी 2 परदेशी तरुणांनी अहमदाबाद विमानतळावरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हे दोन्ही तरुण परदेशी प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. त्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवला. यात ते खूप आनंदात दिसत होते. दुर्दैवानं त्यांचा हा व्हिडिओही शेवटचा ठरलाय आणि प्रवासही अखेरचा ठरला.
अत्यंत आनंदात हे दोन्ही तरुण दिसत आहेत. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की काही मिनिटांमध्ये आपण या जगात नसू. तर हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं. अपघातानंतरचा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्याची ही दृश्य इमारतीतला हा व्हिडिओ आहे. हे विमान ज्यावेळेला दुर्घटना घडत होती त्यावेळेला थेट मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलेला आहे. अपघातानंतरचा हा व्हिडिओ आहे. सिव्हिल हॉस्पिटलची ही इमारत आणि त्याच इमारतीला हे विमान धडकलं होतं. इमारतही अक्षरशः पूर्णतः काळी झालेली दिसते आणि विमानाचे काही पार्ट्स इथे सुद्धा पडलेले दिसत आहेत. या इमारतीतले सुद्धा 24 जण या दुर्घटनेत मृत्यू पावलेले आहेत, तर काही जण जखमीही झालेले आहेत. या दुर्घटनेमध्ये विमान ज्या वेळेला खाली कोसळलं त्यावेळेला ते इमारतीला धडकलं. ती इमारत मेडिकल कॉलेजची होती. तिथे काही विद्यार्थीही जेवणासाठी म्हणून आले होते. हॉस्टेल होतं हे आणि त्याच वेळेला हे विमान या इमारतीला धडकलं आणि मोठी आग लागली, स्फोट झाला. तर एअर इंडियाचं विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकताच एका विद्यार्थ्यानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. मुलांना तात्काळ आपल्या आईला फोन करून अपघाताची माहिती सुद्धा दिली. हा विद्यार्थी दुसऱ्या मजल्यावर होता. ज्या क्षणाला विमान इमारतीला धडकलं त्याला कळलं काहीतरी दुर्घटना घडली. त्यानं तातडीनं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली खाली. तो वाचला आणि त्यानंतर त्यानं लगेचच त्याच्या आईला फोन करून या दुर्घटनेबाबतची माहिती दिली आणि आपण यातून बचावल्याचं सुद्धा सांगितलंय. हे विमान कसं त्या इमारतीला धडकलंय त्याचे हे फोटो परिसरातल्या नागरिकांनी हे फोटो काढलेत. दुर्घटनेनंतर काही मिनिटात हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेत. मात्र ज्या विद्यार्थ्याचा जीव वाचला त्यानं ही दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याचं त्याच्या आईला सांगितलंय. मेरा नाम रमीला बेन। रमीला बेन, आप कौन था वहाँ पे और हॉस्टल में कौन क्या काम कर रहे थे? मेरा लड़का है ना, वो ब्रेक पड़ा था खाने का, तो हॉस्टल में खाने गया था इधर आणि हॉस्टल में ही प्लेन क्रस्ट हुआ, पर मेरे लड़का को कुछ हुआ नहीं. बात हुई मेरी, पर इसके भाईबंद है ज़्यादा है तो लोग मर गए ये, फिर मेरा लड़का को देखने जाना है अंदर मेरे को. अभी क्या लड़के को क्या सिचुएशन है? लड़का बोला है कि मैं अच्छा दूसरे माल से कूदा था ना तो थोड़ा खाली लगा है, ऐसा बोला है मेरे को, पर मैं जाऊँ अंदर तो मालूम पड़े ना. तर विमान अपघात दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा ग्रुप 1 कोटींची मदत करणार आहे. तसंच अपघातातल्या जखमींच्या वैद्यकीय खर्च सुद्धा टाटा ग्रुपच करणार आहे. सोबतच बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामाचा खर्चही टाटा ग्रुप करणार आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत टाटा ग्रुपकडून केली जाणार आहे. तर जखमींच्या सर्व उपचारांचा खर्चही टाटा ग्रुप करणार आहे. तर अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं. केवळ 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. कसा झाला अपघात पाहूयात त्याबाबतचा हा विशेष रिपोर्ट. ही धडकी भरवणारी दृश्य आहेत अहमदाबादमधील विमान अपघाताची. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनच्या दिशेनं निघालेलं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात कोसळलं आणि मेघानी नगरच्या नागरी वस्तीतील लोकांची एकच पळापळ सुरू झाली. आकाशात आगीचे लोट उसळले. 242 प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारं विमान क्षणार्धात कोसळलं.
अहमदाबादमधून विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर अपघातापर्यंत काय घडलं ते पाहू. एअर इंडिया 171 विमानाचं अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:23 टेक ऑफ झालं. 1:39 विमानासोबत संपर्क झाला नसल्याची DGCAची माहिती आहे. टेक ऑफ नंतर 5 मिनिटात अहमदाबादमधील मेघानी नगरमध्ये विमान कोसळलं. दुर्घटनेवेळी BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या भिंतींना भगदाड पाडून विमानात घुसलं. विमान कोसळताना हॉस्टेलच्या मेससह इमारत परिसराचंही नुकसान झालं. बचावासाठी वैद्यकीय पथकं आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार विमान इमारतीवर आदळल्यानं हा अपघात झाला, तर काहींच्या मते विमानातील तांत्रिक बिघाड दुर्घटनेला कारणीभूत ठरलाय. एअर इंडिया विमानाचा हा आतापर्यंतचा सगळ्यात भीषण अपघात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.